नागपूर बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का. केदार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. मी घरी बसणारा मुख्यमंत्री नाही, मी फील्डवर उतरणारा, लोकांमध्ये जाणारा मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुख्यमंत्री स्वच्छता अभियानावर विरोधी पक्षाकडून फोटो सेशनचा आरोप. तर विरोधी पक्षाच्या फोटो सेशन आरोपाला कामातून उत्तर देणार शिंदेंची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजूनही जागा वाटपाचा प्रस्ताव नाही, उद्धव ठाकरेंची माहिती. तर राष्ट्रवादीची जागा वाटपाचं गणित जवळपास निश्चित. वंचित आघाडीबाबत येत्या 2 दिवसात निर्णय, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. आपल्या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या पायऱ्या दुरुस्त करू न शकणारे कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिले. भाजपचे नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. काँग्रेस ठाकरे गटाला 5 पेक्षा जास्त जागा देणार नाही, भाजपचे आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला टोला. तर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचं नाव न दिसण्याचा रामदेवता शाप देईल, राणेंची ठाकरेंवर टीका. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा शिवसेनेकडून मोरेश्वर सावे तिथे होते, मात्र आता जे बोलत आहेत ते तिथे नव्हते. शिरसाट यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका. महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, मुख्य नेते बसून निर्णय घेतील, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. तर अंतिम निर्णय युतीच्या बैठकीत होईल, शिरसाट यांचं वक्तव्य. भाजपच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येत लढावं, आमचं एकच ध्येय, शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं वक्तव्य. तर जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, विद्या चव्हाण यांची माहिती. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, जेजुरीमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चात, खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. तर आक्रोश मोर्चाची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली, कोल्हेंची माहिती. पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये, नितेश राणेंची अमोल कोल्हेंवर टीका. तर अमोल कोल्हे अजित पवारांच्या आशीर्वादानं खासदार झाले, राणेंचं वक्तव्य. निवडणुकीच्या निमित्तानं खासदार अमोल कोल्हेंना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसला, सूरज चव्हाण यांची अमोल कोल्हेंवर टीका. तर जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलं की निवडणुकीच्या भीतीनं ही जनता दाखवेल, सूरज चव्हाणांचा कोल्हेंना टोला. अहमदनगरच्या लोकसभासाठी खासदार सुजय विखेंच्या विरोधात सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा. तर प्रतिस्पर्धी कुणीही असोत, मतदार मोदींच्या पाठीशी, सुजय विखेंना विश्वास. आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्टमधून. कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सज्ज, महापालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची आरोग्य विभागासोबत बैठक. नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोलितमारा बफर क्षेत्रातल्या गावात पॅरामोटरिंग आणि हॉट एअर बलूनचा थरार अनुभवता येणार. कोलितमारा इथं लवकरच बोटीतून वन सफारी सुरू होणार. गेल्या 4 दिवसांपासून नागपूरमध्ये विदर्भवाद्यांचं आंदोलन, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसह अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाई संदर्भात आंदोलन. नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक परिसरामध्ये फळ विक्रेत्याची हत्या, कमिशनच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. बुलढाण्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं एका युवतीला चिरडलं, 23 वर्षांच्या युवतीचा जागीच मृत्यू. शेगाव संग्रामपूर मार्गावरील कालखेड गावाजवळची घटना, ट्रक चालकाला ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात. 5 महिन्यांपूर्वी बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झाला होता भीषण अपघात. अपघातानंतर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य, त्यामुळे या मार्गावर पुन्हा अपघात होण्याची शक्यता. यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. आर्णी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी काँग्रेससाठी या. गोंदियामध्ये ग्रामीण पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर दारूसाठा जप्त, देशी विदेशी दारूसह मोहफुलाची दारू जप्त. अवैध धंद्यांविरोधात गोंदिया पोलीस ॲक्शन मोडवर. यानंतर मराठवाडा सुपरफास्ट.
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे 4 थांबे। महाराष्ट्रातली ही 6वी वंदे भारत एक्सप्रेस। जालन्यातल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची उपस्थिती। जालन्यातल्या बदनापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे। मराठा आंदोलकांकडून फडणवीस गो बॅकच्या घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील जिंदाबादच्या घोषणा, तर भाजपकडून भाजपच्या समर्थनार्थ घोषणा। बाहेर कार्यकर्त्यांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी, तर आतमध्ये नेत्यांच्या मात्र गप्पा। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वे येण्या अगोदरच खासदार इम्तियाज जलील परतले। यावेळी जलील यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या कुंभारवाडा परिसरामध्ये गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई। लाखोंचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। बीड जिल्ह्यामध्ये 5 वर्षात 4714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या। 55% महिलांची ऑपरेशन्स खासगी रुग्णालयामध्ये। गर्भपिशवी काढण्याच्या प्रकारांमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक वाढ। बीडमध्ये शिवसंग्रामच्या वतीनं व्यसनमुक्ती जनजागृती रॅली। विनायक मेटेंनी सुरू केलेलं अभियान ज्योती मेटेंकडून सुरूच। कार्यक्रमाच्या समारोपावेळी ज्योती मेटेंचं पहिल्यांदाच आक्रमक भाषण, तर बीडच्या जागेवर शिवसंग्रामचा दावा। नांदेडमध्ये 14 ठिकाणी घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार अटकेत। आरोपीकडून 7,03,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त। परभणीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या कामकाजाला 8 विस्तार अधिकाऱ्यांचा नकार। यात्रेच्या प्रचारावरून जीवाला धोका निर्माण होत असल्यानं अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट। पुण्यामध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा समारोप। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप सभा। सभेला शरद पवार, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती। पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई। तब्बल 11 अनधिकृत इमारतींवर महानगरपालिकेची कारवाई। आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरातील 500 सदनिका जमीनदोस्त। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक। 100 ट्रॅक्टर आणि रिक्षा घेऊन सांजा गावातील नागरिकांचा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला सोलापूर दौरा करण्याची शक्यता। नाशिकचा दौरा आटपून पंतप्रधान सोलापूरमध्ये कामगारांसाठी गृहसंकुलाचं लोकार्पण करणार। 9 आणि 10 जानेवारीला आदित्य ठाकरेंचा कोल्हापूर दौरा। आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा घेणार आढावा। शरीर सुखाला विरोध केला म्हणून महिलेची गळा दाबून हत्या। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी उसाचा फड पेटवला। कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातल्या भादवणमधली घटना। सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी योगेश पाटील याला अटक। नाशिकमधल्या सप्तशृंगी गड उद्या 24 तास खुला राहणार। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय। मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावण्याची शक्यता। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज। मंदिरासमोरील महामार्गावर आजपासून नो व्हेकल झोन। शिर्डीमध्ये साई मंदिरात मंगल अक्षदा कलशाचं पूजन। भाविकांनी घेतला साई दर्शनासोबत अयोध्येहून आलेल्या कलश दर्शनाचा लाभ। वंदे भारत एक्सप्रेसचं ढोल ताशांच्या गजरात मनमाडमध्ये स्वागत। केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती। धुळे महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ आजपासून संपुष्टात येणार। प्रशासक म्हणून आयुक्त अमिता दगडे पाटील सांभाळणार कार्यभार। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची चेतक फेस्टिव्हलला भेट। अनिल पाटील यांनी फेस्टिव्हलमध्ये लुटला घोडेस्वारीचा आनंद। रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। मंदिरातल्या सर्व दर्शन रांगा फुल। बाप्पाच्या आशीर्वादानं नवीन वर्षाच्या स्वागताची भाविकांकडून तयारी। सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी। कोकणातले समुद्र किनारे, गडकिल्ले, मंदिर पर्यटकांनी फुलली।
रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी मुरुड पर्यटन महोत्सव 4 दिवस चालणाऱ्या महोत्सवाची पर्यटन दिंडीनं सुरुवात. समुद्रकिनारी बैलगाडी स्पर्धा, खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची होणारी गर्दी पाहता जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये खासगी प्रवासी बसचा अपघात, 2 महिलांचा मृत्यू, 55 जण जखमी. आणि यानंतर मुंबई आणि ठाणे परिसरातल्या सुपरफास्ट बातम्या. स्वच्छ ठाणे अभियानाला सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वच्छता अभियानात सहभाग. मीरा भाईंदरमधल्या इंद्रलोक इथे मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग. प्रेशर मशीनच्या फवारणीनं रस्त्याची स्वच्छता. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील गिरगाव, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील वाहतूक आणि पार्किंगच्या व्यवस्थेत बदल. वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी बदल. मुंबईतील समुद्रकिनारी मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा. 18 बोटी सागरी मोहिमेवर तैनात. संपूर्ण शहरात नवीन वर्ष शांततेत साजरं होण्यासाठी सुरक्षेमध्ये वाढ. गुजरातमधून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक. माटुंगा पोलिसांची कारवाई. आरोपींना सोशल मीडियावरून सामान्य नागरिकांना नोकरी देतो असं सांगून फसवणूक केल्याचं उघड. ठाण्यातील सिनेगॉग चौकाजवळील जूनच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल युरोपामधून आल्याचं पोलीस तपासात समोर. पालघरच्या बोरांडा इथं बस आणि डंपरचा भीषण अपघात, 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 10 ते 12 जण गंभीर जखमी. खासदार राजेंद्र गावितांकडून जखमींना मदत. वसई कलाक्रीडा महोत्सवाच्या दरम्यान दुर्घटना. प्रेक्षक गॅलरी कोसळली, 15 जण जखमी. जखमींवर वसई पारनाका इथे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार. विरारमध्ये राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. विरार पूर्वच्या चंदासार परिसरामध्ये 10 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असल्याचं समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.